निवडणुकीला उभी राहिले मला सगळे निवडून दिलं पाहिजे भरभरून आणि असेच काम करून. म्हणजे तुम्ही आता येणाऱ्या ग्रामपंचायत मध्ये उभारणार आहेत? हो 100% 100% बरं ताकदीनं. बरं. हे आता समजा हे जे नानूभाई गायकवाड साहेब यांनी जे 87 लाखाची बोली बोलली त्यावर तुमचं मत काय? माझं मत त्याच्यावर आहे. देवानं फक्त आमच्याकडून कार्य करून घ्या. 11 फॉर्म जर नाही पडला तर तेवढे पैसे मी देवाला देईल आणि देवाला ते काय सभागृह काय द्यायचं ते देईल आणि ज्यांनी जागा दिली त्यांचं नाव खाली राहील, माझ्या मालकाचं नाव वरी राहील. ओके. हा आणि पण 11 फॉर्म नाही पडला पाहिजे. 11 फॉर्म पडल्यावर मग नाही. म्हणजे तुम्ही ग्रामपंचायतला 100% उभारणार? 100% उभे राहणार. 100%. थँक्यू, धन्यवाद. तर गावकऱ्याला तुम्ही काय सांगणार? गावकऱ्याला हे सांगेन की मला माझ्या पाठीमागे ठामपणे तुम्ही उभे राहा. माझ्याकडून तुमचे काय आहे ते सगळे कामं करून घ्या. माझी एवढीच अपेक्षा आहे की सगळ्यांना भरभरून मला वोट द्या. ओके, धन्यवाद ताई. ओके, ह्या होत्या अरुणाबाई खांडेकर, धनगर मोर्चा रनिंग सरपंच आहेत. त्यांचं असं मत आहे की मी अजून एकदा पुन्हा एकदा म्हणजे देवेंद्र फडणवीस म्हणतात पुन्हा एकदा, तसं की अरुणाबाई खांडेकरने जे धनगर नगरीचा विकास केलेला आहे, जे की त्र्यंबकेश्वर महादेवाच्या पाण्याची सोय असेल, शौचालय असेल, रस्ते असतील, हे सर्व कामं अरुणाताई खांडेकरने त्यांच्या विकास निधीतून कामं केलेली आहेत. तरी त्यांचं असं मत आहे की मी पुन्हा एकदा ग्रामपंचायत 2026ला उभारणार आहे. जे की नानूभाई गायकवाड साहेबांनी जे 87 लाखाची बोली त्यांनी मंजूर केलेली आहे, त्याचा जर 11वा फॉर्म नाही आला तर मी ते निधी पण द्यायला तयार आहे. आणि पण जर फॉर्म जर आला तर मी जनतेतून निवडणूक लढण्यासाठी मी ठाम आहे, असं त्यांचं मत आहे. बरोबर का? हो. आणि पुन्हा आणखी परत की कोणत्याही कामाची मला कुणीही आडवी केली नाही पाहिजे. मला या मागच्या विचार आम्हाला लई त्रास दिलाय. तरी त्यांचं असं मत आहे की जे काही विकास कामाला जे अडथळा येते, की जे कुणी शासकीय थरावर कुणी अर्ज देणे किंवा गाव थरावर कुणी रस्ते अडवणे, हे जे विकास कामाला जे अडथळा येते ते अडथळा कुणी आणू नये अशी त्यांनी गावकऱ्याला आणि सर्वांना म्हणते. म्हणजे त्यांचं असं मत आहे की मी पुन्हा एकदा ग्रामपंचायतीला उभारून येणाऱ्या ग्रामपंचायत 2026ची ग्रामपंचायत तुम्ही लढवणार. हो बरोबर, 100%. त्यांचं मत आहे की येणारी 2026ची ग्रामपंचायत स्वतः जनतेतून त्या लढवणार आहेत. त्यासाठी त्यांनी जे विकास कामं केलेले ते त्र्यंबकेश्वर महादेवामध्ये पाण्याची शौचालयाची असेल, रस्त्याची असेल, सर्व सोय केलेली आहे. त्यांचं असं मत आहे की मी नानूभाई गायकवाड साहेबांनी जी 87 लाखाची बोली बोललेली आहे आणि ती बोली मी द्यायला आज पण तयार आहे आणि उद्या पण तयार आहे. जनतेतून निवडणूक लढत असताना जर 11वा फॉर्म जर नाही आला तर मी 87 लाख रुपये देवस्थानला महादेवाला त्र्यंबकेश्वरला द्यायला मी तयार आहे, असं त्यांचं मत आहे. आणि जर फॉर्म जरी आला तर मी जनतेतून निवडणूक लढून पुन्हा एकदा सरपंच होऊ. धन्यवाद ताई, तुम्ही पुन्हा एकदा सरपंच व्हा. हे गावकऱ्याच्या वतीने आणि युट्यूब चॅनल लाईव्ह दर्शनच्या वतीने तुमचं स्वागत. धन्यवाद, थँक्यू.